जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण पाहत आहात वैविध्यपूर्ण बातम्या, विशिष्ट मांडलेले, कमी कालावधीत लोकप्रिय झालेले. आम्ही लोकप्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज चॅनल. मी मुख्य संपादक प्रसाद. महाराष्ट्र पोलीस टाइम्सचा 4था वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा. महाराष्ट्र पोलीस टाइम्स आणि साप्ताहिक धनगरशक्ती न्यूज 4था वर्धापन दिन व महाराष्ट्र पोलीस टाइम्स संपर्क कार्यालयाचे उद्घाटन दिनांक 18 मार्च रोजी सकाळी ठीक 11 वाजता धाराशिव येथील महाराष्ट्र पोलीस टाइम्स ऑफिसचे समोर समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन 4था वर्धापन दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. यावेळी धाराशिव उपाधीक्षक DYSP स्वप्नील राठोड साहेब यांच्या हस्ते संपर्क कार्यालयाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी DYSP स्वप्नील राठोड साहेब, शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक शकील शेख बेंबळी, पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, सरकारी वकील अमोल सिद्ध कोरे, रिटायर्ड RTO पोपट पाटील, कृषीभूषण दीपक घोडके, पत्रकार राजेंद्र स्वामी, ग्रामसेवक नेताजी दबडे, मुख्य संपादक उमेश काळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सरकारी कामगार कल्याण अधिकारी धाराशिव सुधाकर कोनाळे, उल्लेखनीय कामगिरी मोटर वाहन विभाग शासकीय रिटायर्ड अधिकारी पोपट पाटील साहेब, कृषीभूषण दीपक घोडके यांना पुरस्कार, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र स्वामी, सरकारी वकील अमोल सिद्ध कोरे, ज्येष्ठ समाजसेवक शंकर पाटील, ग्रामसेवक नेताजी दबडे, उद्योजक पवन कदम, रुग्णसेवक मनोज जाधव यांना महाराष्ट्र पोलीस टाइम्स सन्मान पुरस्कार, अनिल हजारे कळंब तालुका यांना सामाजिक कार्यकर्ते हा पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप नाना मगर यांनी केले. प्रस्तावना RS गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पोलीस टाइम्सचे मुख्य संपादक उमेश काळे साहेब यांनी समारोप केला. आभार उपसंपादक डॉक्टर जाकीर शेख यांनी मानले. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी विनायक नंदाल, दीपक महेंद्रकर, ओंकार काळे, संतोष दुधबाते, RS गायकवाड, सुहासिनी पाटील, मोहन राठोड, पवन कदम, अक्षय घाडगे, ओम वाघमारे, मनीषा गुरव, स्वप्नील पाटील, चंद्रकांत गुरव, बाबा वाघमारे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी बहुसंख्य सर्व क्षेत्रातील मान्यवर तसेच धाराशिव शहर जिल्ह्यातील नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती. या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे आणि 4थ्या वर्धापन दिनानिमित्त उमेशजी काळेसाहेब यांचं मी अभिनंदन करतो आणि सर्व टीमला त्यांच्या मी पोलीस स्टेशन धाराशिव शहरतर्फे शुभेच्छा देतो. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. त्याचा ह्याचं हे केलं, त्याचं ते केलं, हे केलं, हे केलं, त्याची मनात ठेवलं तर ते काम न करणं चांगलं. त्यापेक्षा मग ते तुम्हाला जे काम येतो ना, टेन्शन येतं, ते एकदम बेकार असते. त्यामुळे काम करणे सोडून दे. आता जिथे कर्माचा सिद्धांत वगैरे निष्ठांत आणि त्याचं फळ आपल्या जनरल लोकांना ते थोडं असं लक्षात आलेलं नाही. आपल्याला काय ते कर्म केलं, हजार दुर्बळाले ते फळ असतं. महाराष्ट्र पोलीस टाइम्स संपादक श्री उमेशजी काळेसाहेब यांच्या या न्यूज चॅनलला सोशल मीडियाद्वारे काही व्यापक प्रसिद्धी आणि प्रतिसाद मिळत आहे. या प्रतिसादाला 4 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यांच्या या 4थ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं जिल्हा पोलीस दलाच्या वतीने अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनलचे उमेश काळेसाहेब हजर आहेत आणि त्यांनी महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल सुरू करून 4 वर्ष झालेले आहेत आणि त्यांचे आज वर्धापन दिन आहे. त्या वर्धापन दिनाला माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी
श्री स्वप्नील राठोड साहेब हे हजर आलेले आहेत आणि त्यांनी पण शुभेच्छा दिलेल्या आहेत. आमच्या पोलीस दलातर्फे श्री उमेश काळे साहेब यांना आम्ही शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संबोधले.